रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. मोठा संघर्ष सुरू आहे आणि याचे पडसाद जगभरामध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे. भारतामधले शेकडो विद्यार्थी हे युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत, MBBSचं शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळे अनेक पालकांना गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्या पाल्याची चिंता देखील लागलेली होती. मात्र भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर शेकडो विद्यार्थी हे भारतामध्ये परतलेले आहेत. पुण्यामध्ये देखील 11 विद्यार्थी हे आत्ताच पुण्यामध्ये सुखरूपरित्या परतलेले आहेत. त्यातलीच एक निधी जगताप जी युक्रेनमध्ये MBBS चा शिक्षण घेत होती. 3ऱ्या वर्षामध्ये ती होती. तिला विचारूया, पहिला तुझा अनुभव नेमका तिथला कसा होता? सध्याची जी परिस्थिती आहे युद्धाची त्यातला. पहिला अनुभव तर आम्ही घेतला जेव्हा आम्ही कीवला जात होतो. कारण की माझी 24 तारखेला कतार एअरवेजची फ्लाईट होती. मी येणार होते इंडियाला. पण जेव्हा आम्ही ट्रेनमध्ये होतो तेव्हाच पहिला जो अटॅक होता तो झाला. तेव्हा आम्हाला एवढं कळालं नाही कायचं, कारण की रेंज नव्हती. आम्ही ट्रेनमध्ये होतो. पण जसं आम्ही ट्रेनमधून उतरलो तेव्हा आम्हाला कळालं की मार्शल लॉ इम्पोज झाला आहे. काही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट नाही आहे परत जायसाठी. तेव्हा आमचे जे ज्यांनी आमचं ॲडमिशन केलेली सुनील शर्मा सर, द MD हाऊसचे, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बसनी परत जावा. त्यांनी बस अरेंजमेंट केली. तेव्हा आम्ही परत चर्नोवित्सीला गेलो. पण तेव्हा एम्बसीचा काहीच सपोर्ट मिळाला नाही आम्हाला. एम्बसीच्या ऑफिशियल्सचं म्हणणं होतं की तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करा. पण त्या पॉइंट ऑफ टाईमला कीवमध्ये राहणं हे आम्हाला स्वतःला शक्य इकॉनॉमिकली पण शक्य नव्हतं आणि सेफ्टीच्या दृष्टीने अजिबातच हे नव्हतं. तर जेव्हा बसेसचं सांगितलं गेलं आम्हाला, बस 20 किलोमीटर लांब होती आमच्याहून. कारण की अख्खं ट्रॅफिक जॅम होतं, कारण की सिव्हिलियन स्वतः सोडून जात होते की. तर आम्ही 20 किलोमीटर्स विथ आवर लगेज आम्ही चाललो. म्हणजे 30-30 केजीसच्या बॅग्स आम्ही घेऊन चाललो. 20 किलोमीटर जवळ-जवळ 6 तास आम्ही चाललो. बट बाय गॉड्स ग्रेस आम्ही बसपर्यंत पोहोचलो आणि आम्ही त्या बसनी परत गेलो हॉस्टेलला. पण बसनी जाताना सुद्धा आम्हाला रस्त्यामध्ये खायला वगैरे, कारण की शॉप्स बंद होते. शॉप्समध्ये सगळं संपलेलं होतं. आम्हाला रोडच्या दुसऱ्या साईडला टँक्स दिसत होते, रशियन टँक्स दिसत होते, मिलिटरी दिसत होती. सगळं आम्ही म्हणजे बघितलं. त्या दिवशी तो दिवस आणि रात्र आम्ही बसमध्येच होतो. आम्ही 24 तास ती जर्नी केली. काल जेव्हा आम्ही चर्नोवित्सीला पोहोचलो परत, तेव्हा आमचं लगेचच इव्हॅक्युएशन झालं. म्हणजे सेकंड लिस्ट जी आली एम्बसीकडून त्यात माझं नाव होतं. आम्ही इव्हॅक्युएशनसाठी रोमेनिया बॉर्डरला घेऊन गेले आम्हाला. परत सुनील शर्मा सरांनीच सगळं अरेंज केलेलं चर्निविट्सी टू रोमेनियासाठी. बॉर्डरवर आम्ही पोहोचलो. बॉर्डरवर खूप गर्दी होती. तिथे परत आम्हाला 8 to 10 किलोमीटर्स चालायला लागलं विथ आवर लगेज. तर तेव्हा आम्ही जे चालून गेलो त्याच्यानंतर एका पेट्रोल पंपच्या इथे आम्हाला थांबवलेलं. आम्ही जवळ-जवळ 4 तास तिथे होतो. पहाटे मला वाटतं एक 8:30 ते 2 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो पेट्रोल पंपवर. तेव्हा त्याच्यानंतर बस आली. इंडियन एम्बसीची बस आली. आम्ही बसलो त्याच्यात. आधी मुलींना इव्हॅक्युएट केलं, मग मुलं. तर मुलं तर खूप नंतर आली. अजूनही काही मुलं बॉर्डरवर आहेत. जवळ-जवळ 3,000 मुलं बॉर्डरवर थांबलेली आहेत. मग आम्ही बॉर्डर क्रॉस करताना आमचं स्टॅम्पिंग वगैरे त्याला अजून 4-5 तास गेले. ते सगळं झाल्यानंतर मग आम्हाला रोमेनियाचं जे कॅपिटल आहे, तिथल्या एअरपोर्टला घेऊन गेले. तिथून म्हणजे जेव्हा आम्ही रोमेनियन बॉर्डर क्रॉस केली, युक्रेनियन बॉर्डर क्रॉस केली आणि रोमेनिया एंटर केलं, त्याच्यानंतर इंडियन एम्बसीनी सगळं केलं. म्हणजे इंडियन एम्बसी लाइक लिटरली एव्हरीथिंग. पाणी, खाणं-पिणं, बॅग्स, काही आम्हाला म्हणजे काहीच आम्हाला टेन्शन घ्यावं लागलं नाही. सगळं केलं एम्बसीने. आम्ही एअरपोर्टवर पोहोचल्यावर 2 तासाच्या आत आम्ही फ्लाईटमध्ये होतो. चेक इन आमच्यासाठी सगळे वेगळे कॉरिडॉर्स होते. आम्ही चेक इन केलं फ्लाईटमध्ये आणि माझी संध्याकाळी तिकडच्या 6:30 वाजता फ्लाईट बोर्ड केली आम्ही आणि मी इथल्या 3:00 ला पहाटे आज सकाळी लँड झाले दिल्लीला. तिथून पुढे सुद्धा एम्बसीनी प्रत्येक स्टेटनी ऑर्गनाईज केलेलं आहे. महाराष्ट्राने आम्हाला खूप सपोर्ट केलं. महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही होतो. दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र सदनमध्ये होता. आमचं सगळं फ्री ऑफ कॉस्ट झालं आहे. तिकीट, खाणं-पिणं सगळं. ट्रान्सपोर्ट एव्हरीथिंग. आज संध्याकाळी 5:30 ची फ्लाईट त्यांनी आम्हाला करून दिली. 5:30. आता आम्ही 7:30 ला लँड झालो पुण्यात. तिथली जी परिस्थिती होती, कीवमधली जी परिस्थिती होती, ती नेमकी कशी होती? आणि एक क्षण असा वाटला का, की आता आपण इथून परत जातोय का नाही आपल्या घरी? अशी काही परिस्थिती निर्माण झालेली होती आणि हो. आतापर्यंत आपण फक्त पुस्तकांमध्ये आणि टीव्हीमध्ये युद्ध हे हो, वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, पण तू प्रत्यक्षात ते सगळं अनुभवलं.
21st सेंचुरीमध्ये वॉर बघणं हे कधी कोणी एक्सपेक्ट केलंच नव्हतं आणि त्या दिवशी सगळं खूप अनएक्सपेक्टेड झालं आमच्यासाठी पण. बिकॉज आम्ही खूप फ्री माइंडनी निघालेलो, की आता घरी चाललोय. जे काही सिच्युएशन आहे आम्ही घरी चाललोय. बट तिथे गेल्यावर सिव्हिलियन्स स्वतः एवढे पळत होते. आम्ही मेट्रो स्टेशनमध्ये लोकं थांबलेली होती आणि सिव्हिलियन्स स्वतःच खूप घाबरलेले होते. रडत होते. ट्रेनमध्ये आमच्या साईडला एक मुलगी होती युक्रेनियन. ती रडायला लागलेली कारण की तिचं घर कीव्हमध्ये होतं. तर तिच्या आई-बाबांनी तिला सांगितलं, की "तू कीव एंटर करूच नकोस, तू बाहेरच थांब." तर सिव्हिलियन्स तर सगळे पळून जात होते कीव्हमधून आणि आम्हाला स्वतःलाच काही कळत नव्हतं. कारण की तेव्हा एम्बसीनी पण गाईड नाही केलं. आम्हाला कुठूनच गाईडन्स मिळाला नाही. सुनील शर्मा सर नसते तर आम्ही अजूनही कीव्हमध्येच अडकलेलो असतो. त्यांच्या सपोर्टमुळेच आज आम्ही पोहोचलोय, इथे आहे मी, इज ऑल बिकॉज ऑफ हिम. सो तिथे तर खूपच ड्रेडफुल सिच्युएशन होती. कारण की आम्ही कुणीच हे एक्सपेक्ट नव्हतं केलं, की असं काहीतरी आम्हाला बघायला मिळेल. बसपर्यंत पोहोचता-पोहोचता आम्ही आर्मी ऑफिशियल्स, टँक्स हे सगळं आम्हाला रोडवर दिसतंय. तर आम्हाला काहीच कळत नव्हतं त्या सिच्युएशनमध्ये, की काय करायचंय नक्की. बट आम्ही खूपच लकी आहोत. फॉर्च्युनेटली आम्ही पोहोचलो चर्निवत्सीपर्यंत आणि आम्ही इव्हॅक्युएट झालो. तिथं तू नेमकी कुठलं शिक्षण घेतेय? किती वर्षांपासून तिथं आहे मी आणि शेवटचा आई-बाबांचं संवाद प्रत्यक्षात कधी झालेला होता? मी एम-बी-बी-एस करत म्हणजे करतीये तिथे. 3rd इयरला आहे मी आता. 3 वर्षांपासून मी तिथे शिकतीये. ह्याच्या आधी अशी काहीच आम्हाला प्रॉब्लेम नव्हती. आई-बाबांशी मी कॉन्स्टंट टचमध्ये होते. जेव्हा मी ट्रेनमध्ये गेले, कारण की पुढच्या दिवशीची फ्लाईट होती, तेव्हा माझं बोलणं झालेलं होतं आई-बाबांशी. पण सकाळी जेव्हा हे सगळं झालं, पहिली मिसाईल जेव्हा लॉन्च झाली, तेव्हा आम्ही सगळे झोपलेलो होतो ट्रेनमध्ये. तिथे 5:00-5:30 वाजलेले होते. तर फोन रेंज काहीच नव्हतं. मग जेव्हा 6:00-6:30ला माझा आईशी बोलणं झालं माझं, तेव्हा आईने मला सांगितलं, की असं-असं झालंय. तेव्हा आम्हाला कुणालाच काही कळालं नाही. कारण की ट्रेन चालत होती. ट्रेनमध्ये कुणाला काहीच माहीत नव्हतं. ट्रेन चालतच होती. आम्ही कीवपर्यंत पोहोचणार होतो. तेव्हा एक 1-1.5 तासांनी एका स्टॉपवर थांबवलेली ट्रेन आणि आम्हाला कंडक्टरनी सांगितलं, की "उतरा सगळे, ही ट्रेन कीवला नाही जाणार." आम्ही आमचं सगळं लगेज घेऊन उतरलो आणि विदिन 5 टू 10 मिनिट्स तो परत म्हटला, कंडक्टर परत म्हटला, की "नाही तुम्ही बसा परत, कीवला चाललोय आपण." त्याच्यामुळे आम्ही परत सगळं सामान लोड केलं. आम्ही परत बसलो. आणि हे सगळं आम्हाला घरी सांगता येत नव्हतं कारण की रेंज नव्हती, काहीच नव्हतं आणि एका मोमेंटला आम्हाला असं वाटलं की इंटरनेट पण शटडाऊन झालंय. बिकॉज वॉर सिच्युएशन्समध्ये पहिलं जे असतं ते इंटरनेटच कट डाऊन करतात. बट तसं काही झालं नाही. फॉर्च्युनेटली तसं काहीच झालं नाही आणि आम्ही टचमध्ये होतो. आम्ही 20 किलोमीटर्स चालून बसपर्यंत पोहोचलो आणि मग माझं आईशी नीट बोलणं झालं. मग तेव्हापासून आम्ही लाईव्ह लोकेशन शेअर केलेलं होतं. जेव्हा जेव्हा जसं रेंजनी आम्हाला परमिट केलं, आम्ही बोलत होतो घरच्यांशी. पुढे काय नेमकं? आता अजूनही तुझं शिक्षण बाकी आहे. जी एक्झाम आता तुमची 24 फेब्रुवारीला होती, ती सुद्धा झालेली आहे ती एक्झाम? प्री-क्रॉक होती ती. प्री-क्रॉक ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये घेतली जाते. क्रॉक मेन एक्झाम ही जूनमध्ये असते. तर प्री-क्रॉक तर आम्ही दिली. त्या दिवशी युनिव्हर्सिटीनी प्री-क्रॉक आम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो, तरीही ती ऑनलाईन प्री-क्रॉक झाली आणि मी तो पेपरही दिला. आम्ही सगळ्यांनीच दिला. माझ्यासोबत माझे खूप मित्र होते 3rd इयर मित्र-मैत्रिणी सगळे होतो आम्ही. 3rd इयरचे आम्ही सगळ्यांनी तो पेपर दिला. पण आता पुढे काय होणार आहे हे माहीत नाही. आत्ता 2 आठवड्यांची आम्हाला सुट्टी जाहीर केलेली आहे. कारण की ह्या सिच्युएशनमध्ये त्यांच्यासाठी पण अवघड आहे. तर आता तर खूप अनसर्टन आहे, की पुढे काय होणार आहे. आमचं असं आहे, की इंडियन गव्हर्नमेंटने आम्हाला ह्या सिच्युएशनमध्ये सपोर्ट करावा. कारण की आमचं अख्खंच करिअर हे तसं टांगतं झालंय. काहीच माहीत नाही, की काय होणार आहे. तुला पर्सनली परत युक्रेनमध्ये तिथली जर परिस्थिती निवळली, पूर्वपदावर आली, तर पुन्हा मग तिथं जायला आवडेल इच्छाशक्ती आहे? हो, इच्छा तर आहे कारण की एज्युकेशन खूप चांगलं आहे आणि जी आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. सेफ्टी आहे. सगळं आहे आणि बजेटमध्ये आहे सगळं. कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे. सगळंच चांगलं आहे. हॉस्टेल्स चांगले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफिशियल्स खूप चांगले आहेत. खूप सपोर्टिव्ह आहेत. तर जर सगळं व्यवस्थित झालं तर आम्हाला जायला नक्की आवडेल आणि आम्हाला जायचंय. आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटला पण तो प्रेशर द्यायचा नाही, की तुम्ही कराच काहीतरी. जर तिकडे सगळं व्यवस्थित झालं तर आम्ही तिथेच कंटिन्यू करणार. पण जर नाही झालं तर आम्हाला इंडियन गव्हर्नमेंटचा सपोर्ट हवा आहे. अतिशय थरारक अनुभव निधीने सांगितलेले आहेत. कुटुंब आपल्यासोबत देखील आहे, कारण की जेव्हापासून हे युद्ध
सुरू झालं, त्याच्या बातम्या सुरू झाल्या, त्यावेळेस या सगळ्यांच्या मनामध्ये एकच धडकी भरलेली होती की आपला विद्यार्थी, आपला विद्यार्थिनी तिथं आहेत. तुम्ही नेमकं काय केलं 4 दिवस, ज्यावेळेस आपल्याला कळलं की तिथं सगळी ही परिस्थिती सुरू झालेली आहे? टचमध्येच होतो आम्ही तिच्या. बाकी काही पण असं कधी वाटलं होतं युद्धाची परिस्थिती आत्ताच्या या 21व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आपली एक मुलगी त्याच ठिकाणी आहे? नाही, वाटलं नव्हतं तसं. आता कसं वाटतं ती सुरक्षितरित्या घरी आली? टेन्शन फ्री झालोय, पण अजूनही तिचे काही बरेचसे मित्र मैत्रिणी अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांच्यासाठी वाटतं टेन्शन की ते पण लवकर परत यावे. कमी शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आई, निधीची आई आपल्यासोबत आहेत. काय वाटते पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया म्हणजे देवाला थँक्यू की आपली मुलं परत येत आहेत. निधी पण परत आली आहे, तसेच सगळी मुलं परत यावीत हीच आमची मनापासून इच्छा आहे. आणि आम्ही जरी ती आलेली असली तरी न्यूज पाहणं किंवा सगळे ग्रुप्स फॉलो करणं, ट्विटरवरती ट्विट करणं हे काही बंद केलेलं नाही आहे. आम्ही हे सगळं करतोय. तिथे असलेल्या मुलांना जो काही सपोर्ट आमच्याकडून आम्ही देऊ शकतो तो देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांची मुलं आली नाही आहेत त्या पालकांशी आम्ही बोलतोय आणि त्यांनाही आमचे अनुभव सांगतोय, म्हणजे त्यांना मदत व्हावी या सगळ्या गोष्टींसाठी. तिथे मुलांना नवीन अडचणींना सामोरं जायला लागू नये. कल्पना असली काय आहे प्रोसेस की मुलंही शांत राहतात, पॅनिक होत नाहीत, हा आमचा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि खूप थरारक म्हणण्यापेक्षा खूप भीतीदायक होता हा सगळा अनुभव. जर मुलं आमची कीवमध्ये अडकली असती तर कदाचित आज ही घरी आलेली नसती. हा विचार केला की आता अंगावर काटा येतो आमच्या शहरात. म्हणजे हे इमॅजिनच नाही करू शकत की शिक्षणासाठी तिथे गेले, 3 वर्ष ती तिथे शिकतीये, त्यांना कधीही वाईट अनुभव आले नाहीत. पण आता आम्ही जे बघतोय बातम्यांमध्ये, जे व्हिडिओज तिथे असलेली मुलं शेअर करतायत, आता तिच्या सिटीमध्ये सुद्धा युक्रेनियन लोक ह्या जी मुलं मागे राहिली आहेत त्यांना मोठ्या स्टोर्समध्ये वगैरे एंट्री देत नाही आहेत. तुम्ही इव्हॅक्युएट होणार आहात तर तुम्हाला सामानाची काय गरज आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. काही बॉर्डर्सवरती इंडियानी डिप्लोमॅटिक वागलं म्हणून मुलांबरोबर वाईट वागतायत युक्रेनियन पोलीस. त्यांना सपोर्ट करत नाही आहेत, त्यांना बॉर्डर क्रॉस करू देत नाही आहेत. सो ह्या ज्या अडचणी आहेत ह्या ग्राउंड लेवलवरच्या आहेत. ह्याच्यासाठी आपले डिप्लोमॅट्स तिथं असणं किंवा आपल्या सरकारनीच काहीतरी करायला लागणार आहे. ही कारण सगळी स्टुडंट्स आहेत, हे कोणी अर्निंग मेंबर्स नाही आहेत, त्यांच्याकडे काही पैसा नाही आहे. ग्रुप्सवरती खूप फॉल्स मेसेजेस येत आहेत की $300 $600 तुम्ही पे करा. अजूनही लोकांना असं वाटतंय की गव्हर्नमेंट तिकीट घेत आहे, त्याच्यासाठी आपल्याला पे करावं लागणार आहे. तर आम्ही पण ग्रुपवरती असे काही मेसेज आलो तर त्यांना रिप्लाय देतोय की नाही, काहीही पे करायला लागत नाही आहे. खरंच या मुलांना 1 रुपयाही खर्च न करता परत सरकारने आणलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. म्हणजे केंद्र सरकारने तिकडनं इथे आणलं दिल्लीपर्यंत, आणि महाराष्ट्र सरकारने खास करून अजितदादा पवारांनी ही सोय मुलांसाठी केली. महाराष्ट्र सदनमध्ये तिथे त्यांना खूप छान व्यवस्थित नेलं, खाण्यापिण्याची त्यांची सोय केली, सगळं केलं. आणि तिथून मग पुन्हा त्यांना प्लेनमध्ये बसवून दिल्लीवरून पुण्यापर्यंत त्यांनी पोचवलं. याकरता मनापासून खूप खूप धन्यवाद. पण आता पुढे नेमकं काय? कारण की शिक्षण तिचं अर्धवट राहिलेलं आहे. ती देखील इच्छा व्यक्त करते की परत जायला आवडेल, इच्छा आहे. तर तुमचा नेमका पाठिंबा असणार आहे का तिला इथंच पुन्हा MBBS पूर्ण करावं अशी काय इच्छा आहे? आम्ही पालक म्हणून असं म्हणू की पहिल्यांदा पाठवताना आमचा उद्देश असा काही नव्हता की तिला आम्हाला परदेशात शिकायला पाठवायचं आहे. पण तिला MBBS करायचं आहे. तिने चांगले मार्क मिळवले होते, पण कोटा सिस्टीम असल्यामुळे आपल्याकडे मुलांना ॲडमिशन मिळत नाही, सीट्स खूप कमी आहेत. तिकडे गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा त्यांना खूप कितीतरी हजारांनी सीट असतात, त्याच्यामुळे कमी फीमध्ये विदाऊट डोनेशन ॲडमिशन होते. हा पहिला आमचा उद्देश होता तिथे पाठवण्याचा. नाहीतर मुलांना लांब पाठवायला कुणाला आवडेल? आम्हाला तर इथे मिळाली ॲडमिशन तर आम्ही इथेच घेऊ. पण नाही होत ना तसं, आपण कितीही म्हणलं तरी. बरं, मूल नापास झालं असेल आणि मग त्याला तिथे ॲडमिशन मिळत नाही हे आपण समजू शकतो. पण ज्याची इच्छाशक्ती आहे, ज्यांनी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, केवळ आपण कुठल्या कोटामध्ये नाही किंवा आपण चांगले मार्क मिळवूनही आपल्याकडे सीट कमी आहेत, ह्याच्यामुळे जर त्यांना इथे ॲडमिशन मिळत नाही तर आमच्याकडे पर्याय उरत नाही त्यांना बाहेर पाठवण्यापलीकडे. सो इकॉनॉमिकली खूप, म्हणजे 20 लाखामध्ये तिथलं पॅकेज आम्हाला 6 वर्षाचं मिळालं त्या युनिव्हर्सिटीचं. तसं इथे आम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेलो तर आम्हाला कमीत कमी 12-13 लाख रुपये वर्षाला MBBSला भरावे लागतील, जी आमची नाही आहे. म्हणजे नॉर्मल मध्यमवर्गीय कुटुंब हे परवडू शकत नाही, हे शक्य नाही आहे करणं. आणि महाराष्ट्रात इतरही कुठं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर आम्हाला चाललं असतं, पण नाही मिळत. म्हणजे ऑनेस्टली सीट्स इतक्या कमी असतात ना, 100 200 300 सीट असतात, त्याच्यामध्ये तुमच्या हजारोनी मुलं. आता ही
ही जी 18,000 मुलं तिथे शिकतायत त्याच्या मागचं हे मोठं कारण आहे. आणि तुम्ही पाहाल ना, तुम्ही जर ह्याचा सर्वे केला तर तुम्हाला दिसेल की ही सगळी मध्यमवर्गीय पालकांची मुलं आहेत जी तिथे शिकतायत. आणि कित्येक मुलं तर अशीही आहेत ज्यांना 500 550 नीटचा स्कोर असून सुद्धा इंडियामध्ये ॲडमिशन मिळाली नाही, म्हणून बाहेर जाऊन शिकावं लागतं. ही आपली शोकांतिका आहे की पैसे जास्त लागतात म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळे पालक आहेत ते परदेशात शिक्षणासाठी पाठवतात. अर्थात तो वेगळा विषय आहे. मात्र सध्याची जी परिस्थिती युद्धजन्य युक्रेनमध्ये झालेली आहे, रशियामध्ये सुरू आहे, त्यातले अनेक विद्यार्थी हे सुखरूपरित्या आपल्याजवळ यावेत अशीच प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि त्यानुसार केंद्र सरकार, राज्य सरकारने प्रयत्न केले आणि त्यातले अनेक विद्यार्थी हे सध्या त्यांच्या त्यांच्या घरी परतू लागलेले आहेत. आणि त्यातलीच ही निधी जगताप 20 वर्ष आहे, काय तिने अनुभवलं या 2-3 दिवसांमध्ये हे सगळं तिने सांगितलेलं आहे. हे युद्ध संपलं, परिस्थिती पूर्वपदावर आली तर पुन्हा एकदा युक्रेनमध्येच शिक्षण पूर्ण करेल असाही निश्चय तिने केलेला आहे. अर्थात कुटुंबियांचा एक मोठा सपोर्ट तिला आहे आणि त्यामुळे आगामी काळात जर ही परिस्थिती निवळली तर पुन्हा एकदा हे सगळे विद्यार्थी त्याच ठिकाणी शिक्षणाला जातील आणि त्यांचं शिक्षण देखील पूर्ण करतील. अमोल धर्माधिकारी, लोकशाही न्यूज, पुणे.